नमस्कार, मी स्नेहल स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आम्ही चाललो होतो शिवगंगा वॉटर पार्क पनवेल इथे। तर हे वॉटर पार्क जे आहे ते आम्हाला इथे जायला पाऊण तास लागतो। तर सुट्टी होती तर त्याच्यामुळे लवकरच उठलो आणि वॉटर पार्कला गेलो, कारण की हे वॉटर पार्क जे आहे ते 9लाच सुरू होतं, तरी आम्हाला 9:30 वाजले होते तिथे जायला। मग तिथे गेल्याबरोबर आधी नाश्ता केला, तर नाश्ता देखील खूप छान होता। मग चहा पिलो आणि मग भिजायला सुरुवात केली वॉटर पार्कमध्ये। तर ह्या वॉटर पार्कला जे आहे ते आम्ही याच्या आधी देखील गेलो होतो आणि मी त्याचा ब्लॉग देखील चॅनलवरती अपलोड केलेला आहे। तुम्हाला बघायचा असेल तर जाऊन तुम्ही नक्कीच बघा। त्यावेळेस सिद्धी जी आहे ते 3 वर्षाचीच होती। मग थोड्या वेळ वॉटर पार्कमध्ये राईड केल्या। राईडचे व्हिडिओज जे आहेत ते मी चॅनलवरती टाकलेलेच आहेत। एक रील बनवलेली आहे छान, तर जाऊन तुम्ही नक्कीच बघा, ती मी खाली तुम्हाला टॅग करते। आम्ही वॉटर पार्कला तर गेलो होतो, पण रिद्धी दिवसभर राहती का नाही याचं मला खूप टेन्शन येत होतं, कारण की रिद्धी जर रडली असती तर काही एन्जॉय करता आलं नसतं, काही नसतं। पण असं काहीच झालं नाही। आमच्यापेक्षा रिद्धीने जे आहे ते खूप एन्जॉय केलं। पोटभर तिने खाल्लं पिल्लं आणि एक झोप देखील घेतली। मुलांची झोप झाली की मग ते शांतपणे राहतात, चिडचिड वगैरे करत नाही। तसंच रिद्धीचं झालं, तिने झोप घेतल्यामुळे शांत राहिली दिवसभर, आम्हाला परेशान केलं नाही अजिबातही। मग आम्ही मनसोक्त बिनधास्त असं एन्जॉय करू शकलो। मग नंतर दुपारी जेवणासाठी असे काही पदार्थ होते, तर आम्ही सगळे जे आहे ते एकदम भिजलेलो होतो आणि पाण्यात खेळून खेळून सगळ्यांना भूक लागली होती, त्याच्यामुळे सगळे जेवणावरती तुटून पडले होते। जेवण झालं, आईस गोळा खाल्ला आणि पुन्हा राईड करायला गेलो। तर ह्या राईडवरती जे आहे ते मी 1-2 वेळेस चांगलीच अशी बुडाले होते पाण्यात। पाण्यात बुडालं की खूप भीती वाटते, कारण की पूर्ण नाकातोंडात पाणी जातं। मला तर राईड करायला खूप भीती वाटत होती। माझ्या मैत्रिणीने मला खूप फोर्स केला आणि बोलले, चल मी आहे तुझ्यासोबत, घाबरू नको। पण शेवटी आम्ही पाण्यात बुडालो। आमचा आजचा दिवस जो आहे तो कसा निघून गेला कळालंच नाही। खूप छान मज्जा केली, राईड केला, डान्स केला आणि मग 5 वाजता जे आहे छोट्या मुलांच्या राईड सुरू होतात आणि संध्याकाळी येताना पावभाजी देखील खाल्ली होती। पण तेव्हा माझ्या मोबाईलची चार्जिंग संपली होती, त्यामुळे मी काय शूट करू शकले नाही। तर भेटूयात लवकर पुढच्या व्लॉगमध्ये। बाय।